90+ प्रश्न बरोबर आणून तलाठी एक्झाम क्रॅक करण्यासाठी आत्तापर्यंतची बेस्ट बुक्स। आणि मित्रांनो, सब्जेक्ट वाईज तुम्हाला टार्गेट काय ठेवायचं आहे, असे एकूण तुम्हाला 91 ते 92 प्रश्न बरोबर आणून ही एक्झाम क्रॅक करायची आहे। ठीक आहे, या बुक लिस्टचा वापर करून तुम्ही इझिली 90+ प्रश्न बरोबर आणून ही एक्झाम क्रॅक करू शकता। हॅलो मित्रांनो, धिस इज प्रवीण निकुरे। स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कोणतीही एक्झाम क्रॅक करण्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी आहे तुम्ही प्रिपरेशनसाठी नेमके कोणते बुक्स सिलेक्ट करता। आणि जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, मी घेऊन आलो आहे 90+ प्रश्न बरोबर आणून तलाठी एक्झाम क्रॅक करण्यासाठी आत्तापर्यंतची बेस्ट बुक्स। ओके, गेल्या 5-6 दिवसांपासून मी लगातार वेगवेगळ्या बुक्सचं ॲनालिसिस करत होतो आणि फायनली ही बुक लिस्ट तयार झाली। मित्रांनो, प्रत्येक घटकासाठी आपण मिनिमम 1 आणि जास्तीत जास्त मॅक्सिमम 2 बुक्सचा वापर करणार आहोत। ठीक आहे, चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। बघा मित्रांनो, तलाठी एक्झाममध्ये एकूण 4 घटक आहे। त्या 4ही घटकांसाठी बेस्ट बुक्स मी कोणते सिलेक्ट केले आहेत ते स्टेप बाय स्टेप बघू। बघा, पहिला घटक आहे मराठी। मराठीसाठी मित्रांनो तुम्हाला बेस्ट बुक म्हणून बाळासाहेब शिंदे यांचा वापरायचा आहे आणि दुसरं सपोर्टिंग बुक म्हणून तुम्हाला वाळंबे यांचा वापरायचा आहे। ठीक आहे, मोरा वाळंबे यांचं पुस्तक तुम्हाला सपोर्टिंग बुक म्हणून वापरायचं आहे। आणि या 2 पुस्तकाची प्रिपरेशन नेमकी कशी करायची ते सांगतो। सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला एक चॅप्टर किंवा एक प्रकरण तुम्हाला आपल्या पुस्तकातून वापरायचं आहे। आपलं पुस्तक म्हणजे बाळासाहेब शिंदे यांच्या पुस्तकातून वापरायचं आहे। नंतर तेच प्रकरण किंवा तेच चॅप्टर तुम्हाला वाळंबेमधून रिवाईज करायचं आहे। ठीक आहे, आणि ज्या संकल्पना शिंदेमध्ये नाही त्या संकल्पना तुम्हाला वाळंबेमधून कव्हर करायच्या आहे। ओके, त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट घटक आहे आपला इंग्रजी। इंग्रजीसाठी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला बेस्ट बुक ठेवायचं आहे एम.जे. शेख यांचं, जे मी प्रेफर करतो, मी वाचतो ते एम.जे. शेख, ते बुक ठेवायचं आहे। त्यानंतर एम.जे. शेखमधून एक प्रकरण वाचल्यानंतर क्वेश्चनसाठी तुम्ही एस.पी. बक्षी यांचं पुस्तक वापरायचं आहे। ठीक आहे, पुन्हा रिपीट करतो, एम.जे. शेख यांचं बेस्ट बुक ठेवायचं। त्यानंतर तुम्ही एस.पी. बक्षी यांचं पुस्तक फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करण्यासाठी एस.पी. बक्षी यांचं पुस्तक वापरायचं आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला क्वेश्चनची प्रॅक्टिस कशी करायची आहे किंवा क्वेश्चन्स कसे लावायचे, आधी तुम्हाला एक चॅप्टर वाचायचं आहे आणि सेम चॅप्टरचे क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहे। रँडमली क्वेश्चन्स उचलायचे नाही किंवा कोणतंही चॅप्टर कधीही क्वेश्चन्स लावायचे नाही। जे आधी चॅप्टर वाचलं तुम्ही त्याच चॅप्टरचे क्वेश्चन्स तुम्हाला लावायचे आहे। ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे। आणि हां मित्रांनो, पालनसुरी आणि एस.पी. बक्षी या दोन्ही पुस्तकाचं ॲनालिसिस केलं मित्रांनो। या दोन्ही पुस्तकापैकी मला जास्तीत जास्त चांगलं बुक वाटलं एस.पी. बक्षी यांचं, कारण की ते ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश आहे। ओके, इथपर्यंत गोष्ट तुमची क्लिअर आहे मित्रांनो। त्यानंतरचा नेक्स्ट घटक आहे मित्रांनो गणित व बुद्धिमत्ता। गणित आणि बुद्धिमत्तेसाठी मित्रांनो, गणित वेगळा विषय, बुद्धिमत्ता वेगळा विषय, परंतु घटक एकच आहे। ठीक आहे, या दोन्ही मिळून 25 प्रश्न विचारले जातात। तर मित्रांनो, या दोन्ही विषयांसाठी माझ्या अकॉर्डिंग टू मला एकूण 4 पुस्तकं आवडले आहे। 4 पुस्तकापैकी तुम्ही 2 पुस्तकं स्किप करू शकता। ओके, त्याची एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो। गणितासाठी बुक्स बघू मित्रांनो। गणितासाठी मित्रांनो तुम्हाला बेस्ट बुक म्हणून ठेवायचं आहे आपलं सतीश वशे यांचं फास्ट ट्रॅक मॅथ, यामधून तयारी करायची आहे तुम्हाला। त्यानंतर क्वेश्चन्सची प्रॅक्टिससाठी तुम्हाला R.S. अग्रवाल यांचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे पुस्तक वापरायचं आहे मराठीमधून। ठीक आहे, याची मराठी आवृत्ती अवेलेबल आहे, ते तुम्ही वाचून घ्याल। ओके, ते तुम्ही पुस्तक परचेस करा। बघा, हे पुस्तक नेमके कसे वाचायचे की या 2 पुस्तकातून प्रिपरेशन नेमकी कशी करायची। सुरुवातीला तुम्हाला आपल्या सतीश वशेंच्या फास्ट ट्रॅक मॅथमधून एक प्रकरण वाचायचं आहे, ज्याची थिअरी वाचायची। फक्त सतीश वशेमधून फक्त थिअरी वाचायची आहे आणि त्याचे क्वेश्चन्स तुम्हाला लावायचे आहे दुसऱ्या पुस्तकातून, अग्रवालच्या पुस्तकातून। ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे। अग्रवालचं पुस्तक मित्रांनो बेस्ट बुक म्हणून कधीही वापरायचं नाही, कारण की सर्वात चांगल्या आणि सर्वात जास्त ट्रिक्स मित्रांनो तुम्हाला सतीश वशेमध्ये मिळेल। ठीक आहे, आपल्या R.S. अग्रवालमध्ये एकही ट्रिक्स मला दिसली नाही। त्यामध्ये एकदम बेसिकनुसार क्वेश्चन सोडवून आहे, ते अजिबात बेस्ट बुक ठेवायचं नाही। तुम्हाला बेस्ट बुक म्हणून सतीश वशेच ठेवायचं आहे, फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिससाठी अग्रवाल वापरायचं आहे। ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे। आणि जर तुम्हाला सतीश वशेचं बुक अवॉइड करायचं असेल तर त्याऐवजी तुम्ही माझे यूट्यूब चॅनलवरचे मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवरचे तुम्ही गणिताचे व्हिडिओ बघा। ठीक आहे, एकूण गणित या सब्जेक्टचे प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्ही व्हिडिओ बघा, टॉपिक वाईज व्हिडिओ बघा, आणि ज्या
टॉपिकची तुम्ही व्हिडिओ बघितले त्याचेच क्वेश्चन तुम्ही आपल्या अग्रवालमधून लावा. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. त्यानंतर मित्रांनो बुद्धिमत्ता बघा. बुद्धिमत्तेसाठी तुम्ही सतीश वशेचं पुस्तक आहे, वाचलं असेल तर ठीक, नसन वाचलं तर वाचून घ्या. त्यानंतर दुसरं बुक्स मी प्रेफर करतो RS अग्रवाल यांचंच बुद्धिमत्तेचं. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. आणि जर तुम्ही सतीश वशेचं पुस्तक बुद्धिमत्तेचं पुस्तक वाचलं असेल तर कृपया ते तुम्ही नाही वाचलं तरी चालते आधी, आता फक्त RS अग्रवाल केलं तरीही चालते. ओके, म्हणजे गणितामध्ये काय तुम्ही स्किप करू शकता, गणिताचं फास्ट ट्रॅक मॅथ तुम्ही स्किप करू शकता. त्याच्याऐवजी माझे व्हिडिओज बघा यूट्यूब चॅनलवरचे गणिताचे, ठीक आहे. आणि क्वेश्चन लावा RS अग्रवालमधून. त्यानंतर बुद्धिमत्तेसाठी सतीश वशे वाचलं असेल तर आधी पूर्णपणे स्किप करू शकता. त्याच्याऐवजी RS अग्रवालचं बुद्धिमत्तेचं पुस्तक वापरा, त्यामध्ये पूर्ण तुमची बुद्धिमत्ता कव्हर होऊन जाईल. ओके, हे मित्रांनो हे बुक्स कशासाठी पाहता आपण, 90+ प्रश्न बरोबर येण्यासाठी. ओके, त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट घटक आहे आपला जीकेसाठी. जीकेमध्ये मित्रांनो करंट पण असते, लक्षात ठेवा. ठीक आहे, जीकेसाठी तुम्हाला काय वाचायचं आहे, फक्त तात्या वाचायचं आहे, तात्याच्या बाहेर जायचं नाही. आणि करंटसाठी अभिनव प्रकाशनचं इयर बुक वापरायचं आहे. ठीक आहे, अभिनव प्रकाशनचं वार्षिकी वाचायचं आहे. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे मित्रांनो. हे बुक्स वापर करून तुम्ही इझिली 90+ प्रश्न बरोबर आणू शकता. आणि मित्रांनो सब्जेक्ट वाईज तुम्हाला टार्गेट काय ठेवायचं आहे, तुम्हाला मराठीमध्ये 23 प्रश्न बरोबर आणायचे आहे, इंग्रजीमध्ये सुद्धा 23 प्रश्न बरोबर आणायचे आहे, आणि गणित व बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला 25 प्रश्न बरोबर आणायचे आहे. कमीत कमी टार्गेट तुम्ही 24 प्रश्नांचा ठेवा गणित व बुद्धिमत्तेमध्ये. ठीक आहे, आणि जीकेसाठी तुम्हाला 21 प्रश्न बरोबर आणायचे आहे. असे एकूण तुम्हाला 91 ते 92 प्रश्न बरोबर आणून ही एक्झाम क्रॅक करायची आहे. ठीक आहे मित्रांनो, जे तुम्हाला मित्रांनो मी बुकलिस्ट सांगितली, या बुकलिस्टचा वापर करून तुम्ही इझिली 90+ प्रश्न बरोबर आणून ही एक्झाम क्रॅक करू शकता. ओके, माझे नेक्स्ट व्हिडिओज कशावर असेल मित्रांनो ते सांगून देतो. सब्जेक्ट वाईज टॉप स्कोर इन टॉपिक्सवर यावर 2-4 व्हिडिओ येईल. एक व्हिडिओ अपलोड झाला आहे सब्जेक्ट वाईज टॉप स्कोर इन टॉपिक्सपैकी, एक व्हिडिओ अपलोड झाला आहे, आणखी 3 ते 4 व्हिडिओज त्यावर येईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट 4 ते 5 व्हिडिओज माझे सब्जेक्ट वाईज डिटेल म्हणजे सिलेबस. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. या व्यतिरिक्तही मधामध्ये काही व्हिडिओज येईल जे तुमच्या कमेंट्सवर आधारित असेल मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच काय नेक्स्ट व्हिडिओज तुम्हाला कोणत्या घटकावर पाहिजे त्यासाठी मला कमेंट करा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची रिस्पेक्ट करतो आणि त्यावर व्हिडिओज बनवतो. ओके, थँक्यू.